महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। उमेदच्या ग्रामसखींचे ऑनलाईन काम बंद आंदोलन। विमा मानधनवाढ, ऑनलाईन कामासाठी साधने व इतर मागण्यांसाठी 15 दिवसांचा इशारा। उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या महिला केडरच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी 24 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। शासनाने मागण्यांबाबत निर्णय घेईपर्यंत पुढील 15 दिवस किंवा शासन निर्णय होईपर्यंत ऑनलाईन काम बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे। गाव व प्रभाग स्तरावर कार्यरत ग्रामसखींच्या कायमस्वरूपी अपंगत्व, नैसर्गिक मृत्यू किंवा अपघाती मृत्यूच्या प्रसंगी त्यांच्या वारसांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण अथवा सानुग्रह अनुदान देण्याचा शासन निर्णय तातडीने काढावा अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे। तसेच नागपूर येथील बैठकीनंतर मृत्यू झालेल्या ग्रामसखींच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली आहे। ऑनलाईन कामाचा वाढता ताण लक्षात घेता ग्रामसखींना उमेद ऍप्लिकेशन व्यवस्थित चालणारे टॅब उपलब्ध करून द्यावेत। तसेच DAR लखपती दिदी माहिती संकलन व पोर्टलवरील ऑनलाईन नोंदीसाठी अतिरिक्त मानधन देण्यात यावे अशी मागणी संघटनेने केली आहे। याशिवाय काही ग्रामसखींना मागील 2 वर्षांपासून प्रलंबित असलेले वाढीव मानधन तातडीने देण्यात यावे। एप्रिल ते जुलै 2026 या कालावधीतील प्रलंबित मानधनही लवकरात लवकर अदा करावे अशी मागणी करण्यात आली आहे। उमेद अभियानाला ग्रामविकास विभागाचा कायमस्वरूपी उपविभाग म्हणून मान्यता देण्याची मागणीही संघटनेने केली आहे। प्रभाग समन्वयक व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या नवीन HR मॅन्युअल नुसार मानधन वाढ, शिक्षण शुल्क, प्रवास व दैनिक भत्ता, FTA, PF, ग्रॅच्युइटी, मेडिक्लेम पॉलिसी आणि वार्षिक वेतनवाढ आदी मागण्यांवरही तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामसखींचे निश्चित मासिक मानधन 15,000 रुपये तर प्रभाग संघ स्तरावरील केडरचे मानधन 24,000 रुपये करण्याची मागणी संघटनेने केली आहे। तसेच कार्यक्षेत्राबाहेरील कामासाठी अतिरिक्त प्रवास भत्ता आणि कामाच्या ग्रेडेशन मध्ये लवचिकता देण्याची मागणीही करण्यात आली आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन काम बंद असले तरी ग्रामसखी गावात राहून स्वयंसहाय्यता गटांची स्थापना, SHG, VOCLF संबंधित कामे, बैठकींना उपस्थिती आणि महिलांना मार्गदर्शन अशी गाव पातळीवरील भौतिक कामे सुरू ठेवणार आहेत। मात्र मागण्यांबाबत लेखी शासन निर्णय मिळेपर्यंत प्रभाग, तालुका अथवा जिल्हास्तरीय बैठकींना उपस्थित न राहण्याचा निर्णय घेण्यात आलाय। संघटनेच्या अध्यक्षा सौ मालुताई देशमुख व कर्मचारी कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रभाकर गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून शासनाने प्राधान्याच्या मागण्यांवर 15 दिवसात निर्णय घ्यावा आणि उर्वरित मागण्यांवर 1 महिन्यात कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मागण्यांची पूर्तता न झाल्यास ऑनलाईन काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सरला पवार, सटाणा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।